यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय निमसे उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्व सोयरे मित्रमंडळी संत जेजुरीचे आजचे सत्कार मूर्ती यांच्या सेवा प्रसंगी पहिल्यांदा बघायला असं लाज चारोळी फुलाचा जन्म झाला म्हणजे वसंत जणू फुलला, सर्वत्र चैतन्य निर्माण झालं आणि म्हणून त्यांचं नाव ठेवलं वसंत. आणि अशा या जन्म झाल्या या प्रित्यार्थ मी सर्व उपस्थित तिथे असणाऱ्या की त्यांनी औक्षण करून घ्यावं. वसंत जेजुरी आमचे अप्पा
ज्यांचा औक्षण त्यांचे मोठे बंधू जाणूनवडींचे यांच्या हस्ते होता. कुटुंबातील या दोन्ही दाम्पत्याच्या पोटी अशा दुर्गम भागामध्ये त्यांचा जन्म झाला हे असे आमचे वसंत निमसे. आज या दुर्गम भागामधून जन्मून सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक साहित्यिक कविवर्य महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये ज्यांच्या कविता गायल्या जातात ते आमचे आप्पा. त्यांचं औक्षण करून त्यांचा 4 मे 1968 ज्या दिवशी जन्म झाला त्या प्रित्यार्थ त्यांचं औक्षण केलं जातं. अशा या निमसे घराण्यात जन्म झालेल्या या वसंता आणि काही कमी वयातच अतिशय चांगल्या गुणांनी शाळांत परीक्षा पास झाली आणि शाळांत परीक्षा पास झाल्यानंतर घरातील 8वा विश्व दारिद्र्य असल्याने लवकरात लवकर आपल्याला नोकरी कशी लागेल आणि मला माझ्या कुटुंबाला उभारी कशी देता येईल या आकांक्षेने ते भारले होते आणि ते अशा नोकरीच्या शोधात इकडे तिकडे धावत होते. त्याच वेळी त्यांना परिस्पर्श झाला कैलासवासी गजानन बाळू दवणे यांच्या शासनाच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून 1995 या साली नोकरी लागली. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि या आरोग्य विभागामध्ये 1995 साली आप्पा आरोग्य दूत म्हणून दाखल झाले आणि त्यांच्या आरोग्याबद्दल काय म्हणावं त्याच्यामध्ये जागृती निर्माण केली. ते आधी ते स्वतः जगले. आरोग्य कसं असावं तर तुम्ही त्यांच्याकडे पाहू शकता. या पुढे आज वयाचे 58 वर्ष पूर्ण झाले आणि एवढे 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुदृढ शरीर अतिशय अष्टपैलू असं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून अनाउन्समेंट आरोग्य विभागात नोकरी लागल्यानंतर आपल्याकडे काय असतं नोकरी आणि मग छोकरी आणि मग त्यांचे पाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. विवाहासाठी एक चांगल्या घराण्यातील एक सुलक्षण मुलगी हवी असते आणि अशा शोधात असतानाच आपल्या शहापूर तालुक्यातील लेणाड गावातील श्री पुंडलिक लखुजी भोईर यांची सुकन्या वंदना हिच्या बरोबर 1 मे 1996 रोजी ते विवाहबद्ध झाले आणि एक सुलक्षण संपूर्ण घराला कुटुंब वत्सल असणारी आमच्या काकी या निमसे परिवाराला मिळाले. 1 मे 1996 ज्या दिवशी त्यांचा विवाह आणि आता विवाह सुरू झालेला आहे. शुभमंगल सावधान आणि काय सुंदर असा संसार सुरू झाला आमच्या वेळवणी या छोट्याशा गावामध्ये. दिवस जात होते येत होते आणि असाच एक गोड आनंद देणारा दिवस ऐकायला मिळाला. आणि 15 जून 1997 या दिवशी त्यांना एक सुलक्षण मुलगी जन्माला आली. तिचं नाव प्रगती. प्रगती म्हणजे पहिली बेटी धनाची बेटी या मुक्तीप्रमाणे आमचा प्रगतीचा जन्म झाला आणि संसार असा फुलू लागला. संसार फुलता फुलता दिवस जात होते येत होते आनंद दिवस घरामध्ये नांदत होता. अशा या सुखी संसाराच्या वेळेवर दुसरी सुकन्या जन्माला आली आणि ती होती आमची मानसी. मानसीचा जन्म झालेला आहे 5 एप्रिल 2001 रोजी. सुंदर असा संसार वेळीवर दोन फुलं उमरली सगळीकडे आनंद झाला. आमच्या आप्पा म्हणजे कुटुंब वत्सल हम दो हमारे दो याच्या पलीकडे जाणार आणि या मुक्तीतून त्यांनी केवळ आपला संसार उभा केला नाही तर आपल्याबरोबर आपल्या भावाचा संसारही उभा केलेला आहे. आपलं कुटुंब तेवढंच प्रिय असणारं भावाचं कुटुंब आणि मग हळूहळू भावाच्या मुलांना सुद्धा त्यांनी जवळ केलं आणि अशा त्या कुटुंबामध्ये एक दिवस जात राहिले आणि 19 मे 2005 या दिवशी आमच्या आप्पांना आपल्या पुतणीच्या म्हणजे नवे मुलीच्याच रूपाने गोंडवले परिवार शेणवे यांच्या घराण्याशी संबंध आला आणि पहिला जावई
या नित्य करण्याला मिळाला. आणि अशा प्रकारे आणि हा संसाराचा गाडा कुटुंब वस्तात आप्पांचा कुटुंब असं फुलत गेलेला आहे. नोकरी म्हटली की बढती आली, बढती आली, बढती म्हणजे पदोन्नती. आणि एक आनंदाची बातमी ऐकायला भेटली 2008 मध्ये. 2008 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी ते आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते तिथे त्यांना बढती मिळाली. आणि आता आमचे आप्पा आरोग्य सेवक याचे झालेले आहेत. आणि खूप आनंद झाला सर्वांना, कुटुंबात सर्वांना खूप आनंद झाला. सगळीकडे पेढे वाटण्यात आले. आणि अशा या आनंदाच्या भरात असतानाच आमच्या आप्पांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा म्हणजे त्यांच्या पुतण्यात प्रदीप याचं लग्न झालं 11 मे 2014. या दिवशी दोन्ही भावांना एकमेव असणारा मुलगा म्हणजे प्रदीप, या प्रदीपचं लग्न झालं. पण लग्नापूर्वी त्याचाही सुद्धा संसार आणि त्याचाही गाडा नवी मुंबई महानगरपालिकेत आरोग्य सेवक म्हणून झालेलं होतं. आणि जसं पहिला जावई आला तसं या आमच्या निमचे परिवाराच्या घरात पहिली सुनबाई सुद्धा आली. आणि ते सून नव्हे तर त्यांची एक मुलगीच होती. असा संसार पुढे जात होता. सुनबाई घरात आल्यानंतर एक नवीन जबाबदारी त्यांच्यावर आली. आणि ह्या सुनबाईला त्यांनी मुलीप्रमाणे वागवलं. पुढे जाता 7 मार्च 2017 या अशा या भरलेल्या कुटुंबामध्ये एका सुंदर परीचा जन्म झाला. आणि तिचं नाव होतं कृतिका. 7 मार्च 2017. आणि म्हणावंच लागेल छोटीशी प्यारीशी नन्हीशी आई कोई परी, भोलीसी आजीसी प्यारीसी आई कोई परी. अशी सुंदर अशी आमची कृतिका जन्माला आली. आणि संसाराचा हा भाग असाच फुलत गेला. त्यानंतर पुढे जाता आप्पांची आमची सर्वात ज्येष्ठ कन्या प्रगतीचं लग्न 20 नोव्हेंबर आसोळी येथील कोण परिवारात आमच्या हर्षल भाऊजी यांच्या बरोबर झालं. आणि असा हा संसार वाढत गेलेला आहे. असा वाढता वाढे असे या पौर्णिमेच्या चंद्रप्रमाणे आणि शिवरायांच्या चंद्रकळेच्या त्या स्वराच्या प्रमाणे हा संसार वाढत होता. आणि आमच्या या निमचे परिवारामध्ये अनेक असे सदस्य जोडले जात होते. पुढे अतिशय आनंदाची बातमी झाली 4 एप्रिल 2024 रोजी. 4 एप्रिल 2024 अशा ह्या निमचे परिवाराला जिज्ञेच्या रूपाने म्हणजे आमचा चिरू सुंदर असा सुपुत्र या परिवाराला मिळाला. आणि काय आमचा परिवार असा वाढत गेला. काकांचा परिवार वाढता वाढू लागला. आणि हळूहळू पुढे जाता असा हा त्या निमचे परिवारातील काकांची दुसरी मुलगी तिला काही चांगलं स्थळ आलं. आणि तिचा सुद्धा छान असा साखरपुडा वांग निश्चय झालेला आहे. आणि येणाऱ्या या वर्षामध्ये 2026 मध्ये नोव्हेंबर मध्ये ते सुंदर असं विवाह त्यांचं आपल्या सर्वांसमक्ष संपन्न होणार आहे. 2026 उगवला आणि आमच्या आप्पांना निवृत्तीचे वेळ लागले सेवा निवृत्ती. आणि तो दिवस होता आजचा 31 मे 2026. या दिवशी आमचे आप्पा आज सेवानिवृत्त होते. आणि त्यांच्या आज परिवारात जे असंख्य सदस्य जोडलेले हे एक त्यांच्या परिवारातील एक संबंध एक प्रातिनिधिक असणारे. पण आपण सर्व जे उपस्थित आहात हे सर्व त्यांनी जोडलेले सदस्य. त्याच्यामध्ये बरेचशा त्यांच्या बहिणी आहेत, बरेचसे त्यांचे जोडलेले आप्तसोकी आहेत की आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. चालता जगत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या की त्यात आनंदही असतो आणि डोळ्यात नकळत पाणी येतो. कारण आज आप्पा आम्हाला पूर्ण वेळ मिळाले त्याचा आनंद तर आहेच. परंतु त्याला ज्या कामामध्ये आनंद वाटत होता जिथं शिस्तबद्धता त्यांनी जपली होती, नवी मुंबई महापालिकेला त्यांच्याबरोबर त्यांनी ओळख दिली होती, असे आमचे आप्पा उद्यापासून कामावर जाणार नाही. म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये कुठे हसू आहे तर कुठे हसू सुद्धा असणार आहे. आणि म्हणून मी तुमच्याविषयी सहज म्हणेल की निरोप तुम्हाला देण्यासाठी शब्द काय तो बोलावा. निरोप तुम्हाला देण्यासाठी शब्द काय तो बोलावा. हृदयामध्ये जपून ठेवू तुमच्या आठवणींचा ओढावा. कधी जीवनाच्या प्रवासात असे वाटते की हा प्रवास संपला. कधी असे वाटते की जीवनाच्या लग्न झाल्यानंतर तिचे जन्मदाते हृदयपूर्वक जड अंतकरणाने तिला निरोप देत असतात. कन्या सासुराची जाय मागे परतून पाहे.
अगदी एक निरोप कुणालाही न चुकणारा असं म्हणतात, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजराखाली. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित या ठिकाणी सन्मान्य अतिथी रविदादा चंदे, त्याचप्रमाणे आदरणीय सौ विद्या वर्मा मॅडम, वैद्यकीय अधिकारी नवी मुंबई यांना या ठिकाणी मी मंचावर निमंत्रित करतो. मान्य श्री मिळणाऱ्या मधुराला विचारा, एका तासाचं महत्व 1 तास मरण उशिरा ढकलणाऱ्या सिकंदराला मान्यवरांना विनंती करतो. ज्योत देवते समतेची, ज्योत देवते त्यागाची, ज्योत देवते क्रांतीची आणि समर्पणाची. आणि हीच ज्योत संदेश देत असते, स्वतःसाठी जगता जगता एक दिवस दुसऱ्यासाठी देखील जगा. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी खेळोनी ज्ञान नदी कोजळी. तै योगी आपली दिवाळी निरंतर. आपणा सर्वांच्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाश प्रज्वलित व्हावा, याच उदात्त हेतून हे दीप प्रज्वलित केलं जात आहे. मान्य श्री रविदादा चंदे, अध्यक्ष कुळबी महोत्सव प्रतिष्ठान कोकण विभाग, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नवी मुंबई मान्य सौ विद्याताई वर्मा, आदरणीय आमचे वेखंडे काका, संवेदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक या ठिकाणी वेखंडे काकांना देखील या ठिकाणी विनंती असेल की आपण दीप प्रज्वलित करावं. तम सोमा ज्योतिर्गमय. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाश प्रज्वलित व्हावा, याच उदात्त हेतू होणार आहे. मान्यवरांना विनंती असते, टाकेश्वर धर्मपीठामध्ये तब्बल 14 वर्षे ज्यांनी तपश्चर्या केली आणि या परिसराला एक संस्कार दिला, त्या रिधिनाथ बाबांच्या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वराज्याचे मुहूर्तमेढ रोवणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभार्थ होत आहे. अंधार फार झाला हे दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला विजाऊचा शिवा पाहिजे, अशा छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी पूजन या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे काकांच्या मातोश्री स्वर्गीय गोपिकाबाई जैतुनींचे यांचे प्रतिमेचं पूजन देखील या ठिकाणी मान्यवरांनी करावं, या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो. आज अशा व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती सोहळा संपन्न होतोय की ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत आरोग्य सहाय्यक या पदावर सलग सेवेची तब्बल 30 वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्या निष्कलंक प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत करूया. स्वागत मान्यवरांचे, स्वागत गुरुजनांचे, स्वागताशी अर्पितो हा वेदना संवेदना शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय भिवा काका वेखंडे यांना देखील या ठिकाणी निवृत्त होत आहे. काकांबद्दल मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, ते संमेलनाच्या व्यासपीठावर निमंत्रित कवी म्हणून अनेक वेळा त्यांना सन्मानित केलं, ज्यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून काव्यश्रुत जागृत झाला. अनेक विषयावर विपुल काव्यलेखन त्यांनी केलं, कारण आज त्यांच्या अंतर्मनातील या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. असे शहापूर तालुक्याचे भूषण आध्यात्मिक कवी साहित्यिक वसंतजी निमसे काका यांच्यासाठी आपण एकदा जोरदार अर्पित शब्द सुमनांचा मान मनापासून स्वागत करतो. तुमच्या आमच्या हृदयात आहे स्थान, तुमच्या आमच्या हृदयात आहे स्थान. तेव्हा मित्र परिवार सर्वांचेच निमसे परिवाराच्या वतीने व समस्त ग्रामस्थ मंडळी वेहळोली यांच्या वतीने अच्छा या जो न देखे रवी वो देखे कवी. कवी कल्पना एवढो आणि असं साहित्यावर भरभरून प्रेम करणार एकदा आपण जोरदार टाळ्या वाजूया. आरोग्य सहाय्यक या पदावरून नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 30 वर्ष तब्बल काकांनी सेवा केली आहे आणि आज नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहे. मित्र हो, काका ज्या दिवशी सेवेमध्ये रुजू झालं त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 31 मे 2026 पर्यंत दिवसामागून दिवस निघून गेले. जणू काही एखाद्या पुस्तकाचीच आपण पानं पलटवतो त्या पद्धतीने भराभर दिवस निघून गेले आणि कधी हा निरोपाचा दिवस येऊन ठेपला हे काकांना देखील कळालं नाही. अशा या गोड व्यक्तिमत्वाचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी त्यांच्या
गावी या ठिकाणी संपन्न होत आहे. असे म्हणतात, केवळ व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तीने स्वतःचे अस्तित्व निर्माण करून समाजामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला पाहिजे. कारण केवळ व्यक्ती म्हणून जगलो तर व्यक्ती संपूर्ण जाते, पण व्यक्तीचं व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. आजच्या या आनंदमय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नेतृत्वाची ते नेतृत्व गुण असलेले समाज प्रबोधनकार, युवकांचे प्रेरणास्थान, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर हरिभक्त परायण कैलाश महाराज निकेते यांच्या या ठिकाणी मंचावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराज आपल्या या नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण डॉक्टर कैलाश महाराज निचिते यांनी शहापूर तालुक्यामध्ये एक वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. जसं शाहू फुले आंबेडकर यांनी वैचारिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, आज देखील त्या त्या क्षेत्रामध्ये अभिनव नेतृत्वाची गरज उरलेली आहे. आणि म्हणून महाराज कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधन करत असतात. आणि शहापूर तालुक्याला हेवा वाटावा असं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी उभा आहे ते आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर कैलाश महाराज निचिते यांचं समस्त या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ वेहळली आणि निमसे परिवाराच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आदरणीय कैलाश महाराज निचिते यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी हरिभक्त परायण डॉक्टर कैलाश महाराज निचिते यांना या ठिकाणी विनंती करतो की आजच्या या व्यासपीठाचं आपण अध्यक्षस्थान भूषवावं. सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी नियोजित अध्यक्ष म्हणून हरिभक्त परायण कैलाश महाराज देशमुख यांची जी निवड झालेली आहे, आमच्या निमसे परिवाराच्या वतीने पूर्ण अनुमोदन आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर. काही पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आजच्या या कार्यक्रमाची या ठिकाणी गोड सुरुवात करूया. आजच्या या सुरांच्या मैफिलीच्या पार्श्वगायिका आदरणीय निकिताताई महाळुंगे यांना विनंती करतो की आपण आपल्या सुरेली आवाजामध्ये एक गणेशाचं स्तवन करावं आणि त्यानंतर स्वागत पते या ठिकाणी सादर होईल आणि त्यानंतर नियोजित पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. अतिशय सुंदर या ठिकाणी गणेशाच्या स्तवनानं आजच्या या गोड कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मित्र हो, आजच्या या सेवापूर्ती सन्मान सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आमच्या काकांवर भरभरून प्रेम करणारे अनेक साहित्यिक मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. शहापूर तालुक्याचे भूषण या ठिकाणी हरिभक्त परायण डॉक्टर कैलाश महाराज निचिते यांच्या या ठिकाणी निमसे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे. मी आदरणीय आजचे सत्कार मूर्ती मान्य श्री वसंत जयंत निमसे काका आदरणीय
परायणे कैलाश महाराज निश्चिते यांचे या ठिकाणी यथोचित या ठिकाणी स्वागत होत आहे आजच्या या आनंदमय सोहळ्यासाठी. आजच्या या यशस्वीतेसाठी खऱ्या अर्थाने एका मार्गदर्शकाची गरज होती आणि समाज प्रबोधनकार युवकांचे प्रेरणास्थान वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ भाषणाचे कुलगुरू अर्थात आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण कैलाश महाराज निश्चिते निर्माण केलेला सामाजिक जाण असलेलं हे नेतृत्व कुणबी समाजाचा बुलंद आवाज. मी आदरणीय निमसे काकी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असं या ठिकाणी मॅडमचा या ठिकाणी यथोचित या ठिकाणी सन्मान करावा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या वर्मा मॅडम यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे. असं म्हणतात काका बेखंडे यांच्या या ठिकाणी आदरणीय बाळोनिमसे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असं या ठिकाणी काकांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संवेदना प्रतिष्ठानचे खऱ्या अर्थाने संस्थापक अध्यक्ष संजय गगे खरेडकर यांना महत्वाच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथे या ठिकाणी जावं लागल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु संवेदना प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विवा काका वेखंडे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मंचाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. काकांचे निकटवर्तीय पुंडलिक लखुजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी काकांचे बंधू निमसे बंधू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय पुंडलिक लखुजी भोईर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य अतिथी. खऱ्या अर्थानं पुंडलिक भोईर हे काकांच्या या ठिकाणी सासरे आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या गावाचा दिमागदार सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. निमसे परिवाराच्या वतीने त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. उपस्थित सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे भोईर साहेब या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की या उभयंतांचं आपण यथोचित या ठिकाणी भव्य असा सत्कार करावा. कर्तव्यनिष्ठ आरोग्य सेवक आणि संवेदनशील अशी दुहेरी ओळख असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज सेवापूर्ती सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. जीवनाला नवी दिशा देणारे, सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे ठरत आहे. आत्मचिंतनातून व्यक्तिमत्व विकासाचा मार्ग दाखवणारे एक मौल्यवान विचारधन आहे. आता मी विनम्रपणे विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष महोदय तसेच मंचावरील सर्वच मान्यवरांनी पुढे येऊन चिंतनातून जीवन घडवा या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि या पुस्तक प्रकाशनासाठी या ठिकाणी सर्वच मंचावर उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे विजयजी देसले सर, हरिभक्त परायण या ठिकाणी सातपुते महाराज, आदरणीय मांजे सर या सर्वच मान्यवरांना या ठिकाणी मी मंचावर निमंत्रित करतो. विजय कुमार देसले सर, संवेदनशील कवी आणि समाज प्रबोधनाचे कार्य करणारे आदरणीय कविवर्य श्री वसंतजी जैतू निमसे यांच्या लेखणीतून साकार झालेलं चिंतनातून जीवन घडवा या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रहो, हे पुस्तक टाळ्यांच्या कडकडाटासह आपण सर्वजण या सुंदर क्षणाचे साक्षीदार होत आहोत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आदरणीय वसंतजी निमसे यांच्या चिंतनातून जन्माला आलेले हे पहिलं पुस्तक आज अधिकृतपणे वाचकांच्या सेवेत दाखल होत आहे. चिंतनातून जीवन घडवा या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी आदरणीय बाळू निमसे सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या
भ्रमणध्वनीद्वारे या ठिकाणी हे चित्र या ठिकाणी त्याप्रमाणे श्री वसंत चिंचे यांच्या अंतर्मनातील शब्दांचा चिंतन संग्रह चिंतनातून जीवन घडवा या नावाने प्रकाशित होत आहे. खरोखरच ही चिंतना जीवाला स्वधर्माची जाणीव करून देणारा ज्ञानदीप आहे. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण मित्र हो, जसा कुंभार मडके घडवण्यासाठी बाहेरून फटके मारतो व साहित्यिक प्रवासाला माझ्या अनंत अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक हरिभक्त परायण डॉक्टर कैलाश महाराज निश्चिते. मित्र हो, आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्वांचंच निमसे परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज गोड गळ्याच्या गायिका या ठिकाणी निकिताताई पडवळ या ठिकाणी एक सुरांची मैफिल सुरांची सजावट घेऊन या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित झालेले आहेत. एक अंतर्मनातील भावगीत मनातील भावना नेहमी शब्दात व्यक्त करता येतात असे नाही. कधी एखादी नजर एखादे स्मित किंवा एखादी शांत भेट मनातील प्रेमाचा साक्ष देत असते. तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. काकांनी आपल्या आयुष्यामध्ये पैसा किती कमवला याला मी महत्व देणार नाही, परंतु सुसंस्कारित कुटुंब निर्माण केलं. आज त्यांची नात कृतिका निमसे हिच्याबद्दल मी अभिमानाने सांगेल की गीतेमध्ये अनेक श्लोक तिचे तोंडपाठ आहेत, अनेक गीते तिची पाठांतर आहेत. काकांनी या चिमुकलीवर संस्काराचं ज्ञान संस्काराचं बाळकडू पाजलं आणि ती कृतिका निमसे छोटी चिमुकली या ठिकाणी मंचावर खास काकांबद्दल आदरांजली व्यक्त करण्यासाठी एक गीत सादर करत आहेत. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया कुमारी कृतिका निमसे, अर्थात वसंत जैतो निमसे काका यांची नात आपल्या समोर
एक गीत या ठिकाणी सादर करत आहे. कृतिकाने जे गीत निवडलेलं आहे अतिशय समर्पक गीत आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं.
एकदा जोरदार टाळ्या कृतिकासाठी. असं म्हणतात मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. दादा मित्र हो, हे जे गीत आपण ऐकलं सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं. साली एक काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला, त्याचं नाव होतं धारा नृत्य. या काव्यसंग्रहामध्ये ही कविता होती. पाडगावकरांना देखील कधी वाटलं नसेल की ही कविता गाण्याच्या माध्यमातून जनमानसासमोर येईल. आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, कवी कल्पना एवढी प्रगल्भ असते की सूर्य देखील पाहू शकत नाही, ते कवी आपल्या कल्पनेने पाहू शकतो. आणि म्हणून म्हणतात जो न देखे नबी हो देखे कवी. कृतिकाने हे सुंदर गीत सादर केलं. आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष हरिभक्तपरायण डॉक्टर कैलाश महाराज निचिते यांना मी विनंती करतो की कृतिकाचं या ठिकाणी गोड कौतुक करावं. गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन कृतिकाचं या ठिकाणी गोड कौतुक करावं. अत्यंत सुसंस्कृत अशी ही लेख, खऱ्या अर्थानं उद्याचं हे भविष्य आहे. काका तुमची ही संपत्ती आहे आणि खऱ्या अर्थानं ही नाद तुमच्यापेक्षाही या ठिकाणी जनमानसामध्ये लौकिक मिळवेल यात किंचितही शंका नाही. कार्य आहे चळवळीचे, जो जो करील दयाचे, परंतु इथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. या समर्थ युक्तीप्रमाणे 58 वर्षाच्या सेवापूर्तीनंतर अठरा वर्षाचा पूर्ण कालावधी झाल्यानंतर मला वाटतं 30 वर्षाचं त्या ठिकाणी सेवा महानगरपालिका नवी मुंबई इथे आरोग्य सेवक मंत्र्यांनी सेवा दिली. असे आजचे सत्कार मूर्ती आदरणीय कविवर्य वसंतजी निमसे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मराठी पाड्यामध्ये जे शक्तिपीठ छत्रपती शिवरायांचं मंदिर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य कैलास महाराज निचिते, त्याचबरोबर वर्मा मॅडम, आताच इथे उपस्थित असलेले आमचे मित्र, त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व निमसे दादांच्यावरती प्रेम करणारे सर्वच आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी, ज्याप्रमाणे शिंपल्यातील मोती एक एक मोती घेऊन माळ गुंफवायची, त्याचप्रमाणे मला तर वाटतंय की हे चिंतनातून जीवन घडवा हे पुस्तक कविवर यांनी त्या ठिकाणी निर्माण केले. मला असं वाटतंय की चिंतनेतून निर्माण घडते आणि चिंतनेतला जर तो अनुस्वार गेला तर चिंतेतून आयुष्य बिघडते असं मला वाटतंय. आणि जीवन घडवण्याचं कार्य या पुस्तकातून त्यांनी आपल्यासमोर मांडलंय. निश्चित आज त्यांचं 18 वर्ष पूर्ण झाले. 1968 ला जन्म झाला आणि आज 2026 पर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक टप्पे आले. ते टप्पे मला वाटते प्रत्येक याच्यामध्ये तिथे दिलेले आहेत आणि आयुष्य यांचं संघर्षात गेलं असं माझं त्यांच्यावर झालेल्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळा असं मला अनुभव आहे. आणि ज्यांचं आयुष्य संघर्षात जाते तोच खऱ्या अर्थाने मला वाटतं जसं देवाचं देवपण घडण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक घाव सोसलेत आणि म्हणून आज त्यांच्यामध्ये देवपण आले. आणि त्यांच्याकडे देवपण आले म्हणून अशा प्रकारच्या त्यांचे नात आज आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये संस्कार तयार झाले. असे संस्काराचं हे कुटुंब मला वाटतं की ते जरी भाऊ दोघे असले तरी कुटुंब एक आहे. प्रतीक जर त्यांचा सख्खा मुलगा नसला तर सख्या मुलापेक्षा काय वेगळा नाही असं मला वाटते. अशा प्रकारे त्यांचं सगळं कुटुंब आहे. निश्चित आज मला तुम्ही रिटायर झाले, सेवा पूर्ण झाली. सेवा तुमची सेवा जरी पूर्ण झाली असेल नवी मुंबईच्या नगरपालिकेतून, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आणि असे अनेक प्रसंग येतात की आपण बोलतोय की एका कार्यात तुम्ही मोकळा झालो, जसं मुलांची लग्न असतील, मुलींची लग्न असतील, त्यातून एक आपण मोकळा होतोय. मुलांच्या शिक्षणातून मोकळा होतोय, मुलांच्या लग्नातून मोकळा होतोय. आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेतून मोकळे झाले. आज तुमचा
पगार अर्ध्यावर द्या. ताईंना पगार अर्धा मिळणार आहे, परंतु पूर्ण तुम्ही मिळणार आहे. आता निषेध तुम्ही आजच्या एवढ्या आयुष्यभरात जे जे केलं इथं त्या सर्वांचं या ठिकाणी आपण पाहतो, या सर्व संख्येच्या माध्यमातून जे काय इथे सगळी तुमच्या प्रेम करण्यासाठी जमा झाले, हे तुम्ही केलेल्या कार्याचं खऱ्या अर्थाने हे ते दिसलेलं हे बाकीच आहे. मी एवढंच बोलेन की पुढचं आयुष्य आपलं हे अध्यात्माच्या माध्यमातून गेलं पाहिजे. कारण शेवटी शेवटचा जो टप्पा असतोय तो महत्वाचा असतोय, आणि त्या शेवटच्या टप्प्यात जाताना आपल्याला ईश्वराचं स्मरण असणं गरजेचं आहे. त्यामुळं ते ईश्वराचं स्मरण असण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अध्यात्माचा मार्ग घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याकरता सुरुवातीच मी बोललो, कार्य आहे चळवळीचे, जो जो करीत यायचे, परंतु इथे अधिष्ठान पाहिजे ईश्वराचे. तर ईश्वराचे अधिष्ठान समोर ठेवून आपण आपल्या कुटुंबाला एकत्र घेऊन त्या ठिकाणी पुढचं आयुष्य, संपूर्ण आयुष्य आपण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जग फिरून काढा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आणि आनंद घेता घेता ईश्वरी आनंद सुद्धा घ्या आणि आपल्या आयुष्याला एक चांगलं त्या ठिकाणी एक वेगळं बलन द्या. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. माझ्या चंदे कुटुंबाच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. तुमचं आयुष्य उत्तम आयु, आरोग्य आणि स्थैर्याचं जावं ही सदिच्छा देतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि माझ्या धर्मपत्नीला मी विनंती करतो की तू स्टेजवरती आपण त्यांना भेटू, शुभेच्छा देऊन आपण येऊया. सत्कार मोठी आदरणीय कविवर्य, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, शहापूर तालुक्याचा ढाण्यावाज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक बुलंद तो लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार, निरंतर समाज प्रबोधन, व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज चिंतन आपल्या घराप्रमाणे भाजपा मंडळ अध्यक्ष ग्रामीण, संचालक विद्याप्रसारक मंडळ आदरणीय सुभाषजी गोपाळ हरड सर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी मंचाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आदरणीय विठ्ठलजी निमसे दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुभाषजी हरड साहेबांच्या ठिकाणी येतोचे त्या ठिकाणी सन्मान करावं. या परिसरामध्ये विकासाचं महामेरू ज्यांनी या ठिकाणी उभं केलं, ते या परिसराचे भूषण, शहापूर तालुक्याचे भूषण आदरणीय सुभाषजी गोपाळ हरड सर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. असं म्हणतात इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून पत्रकारिता. सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद, तुम्ही सगळे माझ्या बाबांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला इथे उपस्थित राहिलात. या पूर्ण गर्दीला बघून असं समजतं की माझ्या बाबांची ओळख, त्यांची कीर्ती किती महान आहे. बाबा थँक्यू, तुमच्यामुळे आज आम्ही जे काही आहोत ते आहोत. घाबरायला होतंय कारण की स्क्रिप्ट नेहमी बाबा लिहून देतात. या आता आम्ही आमच्या मनाने बोलतोय. 30 वर्ष बाबांनी नोकरी केली. आता त्यांची वेळ आहे की त्यांनी इथे आराम करावा, फिरायला जावं, शेतीची कामं करावी, आई बाबा आणि दोघंही. इतके वर्ष त्यांनी कष्ट करून झिजून आम्हा सगळ्यांना शिक्षण, सगळ्यांची आमची लग्न, माझं व्हायचंय अजून, सगळ्यांची लग्न केली. नातवंड पण सगळ्यांची, आमची कृतिका एवढी मोठी झाली आहे. थँक्यू बाबा. आई तू पण, तुमचे संस्कार हे आमचे भाग्य आहे की आम्हाला तुमचे संस्कार मिळाले. थँक्यू. धन्यवाद ताई. यानंतर या ठिकाणी उपस्थित काकांचे जावई भोंडवले दादा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं छोटेखानी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, आप्तेष्ट नातेवाईक, आज आपण सेवापूर्ती या सोहळ्यासाठी एकत्र आलेलो आहोत. खरं पाहता तसं बघितलं तर हे आमचे मामा, की ते उत्कृष्ट कवी आहेत
त्या शंकाच नाहीये, तरी सुद्धा एक प्रेमळ व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर आमच्यावर, आमच्या सर्व जावयावर भरभरून प्रेम करणारं आमचे मामा. खरं पाहता जर बघितलं तर त्यांनी एवढं भरभरून प्रेम केलेलं आहे की आता जे आपण नातेवाईक आपल्याचे सगळे आलेलो आहोत, आपण त्याच्या प्रेमातून हे दिसून येतं की किती मामांनी आमच्या या सर्वांना प्रेम केलं असतं. जेव्हा आम्ही नवी मुंबई येथे त्यांच्या आरोग्य खात्यामध्ये जेव्हा त्यांचा हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आम्ही तिथे गेलो तर ज्या कातकरी पाड्यामध्ये जेव्हा तिथे ते आरोग्य साहेबाचं काम करतात त्या हॉस्पिटलमध्ये, तर तिथे ज्या काही आशा वर्कर आहेत त्यांना यांनी एवढं प्रेम दिलं की त्यांची परिस्थिती नसताना एका आशा वर्करचं जर मला बघितलं तर मला वाटतंय तिचे मिस्टर सुद्धा वारले गेले होते आणि त्याच्यावर एवढी आपत्ती आली होती. तेव्हा त्या मामांनी त्यांना सांगितलं, ताई तू घाबरू नको. अशा प्रकारे त्या ताईंनी सांगितलं की जसं भावाचा आधार असतो बहिणी पाठीमागे, तशा प्रकारचा एक आधार आज सेवानिवृत्ती होतो. तर त्यांच्या डोळ्याला पाणी आलं आणि हे निस्वार्थ प्रेम जर बघितलं तर खरोखरच मामा तुमच्या जीवनातून मला पाहायला मिळतं. आणि असंच प्रेम आमच्या सर्वांच्यावर राहो असं मी भगवंताच्या प्रार्थना करतो. तसंच तुमचं पुढील आयुष्य समाधानी आणि सुख समृद्धीने जावं आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मामा. धन्यवाद. परिवारामध्ये तब्बल त्यांनी 18 वर्ष सेवा केलेली आहे आणि त्यांच्या 18 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक जवळचे निकटवर्ती असणे त्यांच्याशी संबंध आलेले आहेत. असे त्या ठिकाणी सोनार दादा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. मी दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित जनसमुदाय आणि ज्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने इथे यायला मिळाले ते आमचे आत्मीय निमसे भाऊ. आरोग्य सेवा ही शरीरासाठी असते आणि निवेदकांनी व्यक्त केला विषय स्वाध्याय परिवार. आणि स्वाध्याय परिवारातनं निमसे भाऊंनी शरीराच्या सेवेबरोबर मनाची देखील इतकी काळजी घेतली की आतापर्यंत सेवेमध्ये काहीतरी पगार मिळायचं म्हणून आपण काम करायचो, पण स्वाध्याय परिवाराची विचारधारा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आली तर जगाच्या पाठीवर पांडुरंग शास्त्री आठवले यांनी एक असा कर्मयोग उभा केला, एक अशी विचारधारा उभी केली की ज्याचं मी काहीही मोबदला घेणार नाही. आणि ते निस्वार्थ निरपेक्ष प्रेम आणि कार्य आमच्या निमसे भाऊंनी माझ्या टिटवाळ्यात तर केलंच, टिटवाळ्याच्या गावागावात पण जातात. पण ज्या वेळेस ते या गावात येतात तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा स्वाध्याय विचाराची ही विचारधारा अविरतपणे त्यांच्या जीवनामध्ये वाहती दिसून येते. आणि असे निमसे भाऊ नियत वयोमानानुसार या ठिकाणी सेवानिवृत्त जरी झाले असतील तरी अनेक लोकांना सेवानिवृत्तीनंतर प्रश्न असतात की आता काय. सगळेजण सांगतात की फिरायला जा, कुटुंबाला वेळ द्या, हे द्या ते द्या. एक मगाशी आमचे महोदय, आदरणीय महोदय चंदे सर म्हणून गेले की आध्यात्मिक कामामध्ये तुम्ही वेळ द्या. आणि जगाच्या पाठीवर सुंदर असं आध्यात्मिक काम, त्रिकालाबाधित सत्य असं आध्यात्मिक काम ज्या पांडुरंग शास्त्री आठवले आमच्या दादाजींनी उभं केले, त्या दादाजींच्या कार्यात ते अविरत कृतिशील आहेत. मी भगवंत चरणी प्रार्थना करेन की आमच्या निमसे भाऊंना हा निस्वार्थ निरपेक्ष असा कर्मयोग जो त्यांच्या कृतिकेच्या एका छोट्या बालिकेच्या जीवनातून दिसून येतो. तुम्ही तिच्या मुखातून जर श्लोक ऐकले तर अगदी मंत्रमुग्ध होत असतो. आणि आम्ही नेहमी ऐकत असतो इथे ते सगळे श्लोक वगैरे बघत असतो. आणि असं म्हणतात की एखादी विचारधारा स्वतःपुरती मर्यादित असली तर ती संपते,
दुसऱ्या पिढीपर्यंत नेली तर टिकते आणि तिसऱ्या पिढीपर्यंत नेली तर आजीवन उभी राहते, अशी विचारधारा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्थिर केली आहे आणि अशी विचारधारा अविरतपणे तुमच्या जीवनात वाहत राहो, पिढ्यानपिढ्या ते वाहत राहो. आणि मी भगवंताचरणी प्रार्थना करेन की सेवापूर्ती सोहळा जरी असेल तरी उर्वरित आयुष्य हे भगवंताचरणी देण्यासाठी मी भगवंताला प्रार्थना करेन की तुम्हाला निरामय आयुष्य, निरामय आरोग्य आणि स्वास्थ्य लाभो. आणि जसा आमच्या ताई पण तुमच्या सोबत आहे, म्हणजे स्वाध्याय लक्ष्मीनारायण रूपाने तुम्ही करत राहो हे भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. वेळेची मर्यादा आहे. अनेक मान्यवरांना या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. कृपया 2 मिनिटापेक्षा अधिक वेळ कुणी घेऊ नये. आदरणीय विठ्ठलदादा नेमसे. नंतर नियोजित सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. कृपया आजच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या सत्कार मूर्ती श्री वसंत निमसे यांनी 58व्या वर्षी ते निवृत्त झालेले आहेत आणि 30 वर्षे सेवा त्यांनी नवी मुंबई महापालिका येथे केलेली आहे आणि ते आरोग्य सहाय्यक या पदावर सेवानिवृत्त झालेले आहे. वसंत निमसे यांचं मला जवळून माहिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण आणि ते जेव्हा नोकरीला लागले त्यावेळची सुद्धा परिस्थिती फारच अत्यंत प्रतिकूल अशी होती. आमचे गजानन दवणे दादा हे माझे माऊस भाऊ आणि वसंत निमसे यांचे मामा, आज त्यांच्यामुळे आम्ही इथे आहेत असं म्हणायला हरकत नाही. वसंत सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये आरोग्य सेवक म्हणून लागलेला, परंतु त्याला तिथे नवी मुंबईचा कॉल आला आणि नवी मुंबई येथे आमचे दवणे दादा यांनी त्याला इथे रुजू करून घेतलं. त्यांचे उपकार वसंतही कधी विसरणार नाही आणि मी कधी विसरणार. आज आज कवी आहे आणि स्वतः रत्ना कशी काय 22 ते 58 वर्षाची ही सफर पूर्ण झाली कळलंच नाही. काय मिळवलं काय गमावलं कळलंच नाही. बालपण गेलं, तरुणपणही गेलं, कधी प्रौढ झालो कळलंच नाही. काल मुलांचं चाललं, माझं कधी चाललं कळलंच नाही. मन म्हणतं अजून तरुण आहे, वय म्हणतं आता समजदार आहे. या चक्रातच कधी नका की कळलंच नाही. मला वाटतंय आमचे वसंत निमसे यांना सुख समृद्धी आणि त्यांचं आयुष्य. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर सर्वजण माननीय श्री वसंत निमसे मामा यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना व आपल्या समोर असलेल्या सगळ्या सदस्यांना मी स्वागत करते. आजचा सोहळा एका प्रवासाची सांगता व नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आपल्या शासकीय नियमवयानुसार एका जबाबदारीने भरलेल्या प्रवासाचा आज समारोप होत आहे. पण आठवणींची घाट सोबत घेऊन माननीय मामा वसंत निमसे यांनी आपल्या सेवा काळात अतुल्य काम केले आहे. त्यांची अंगी असलेली निष्ठा, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आरोग्य विभागातील उत्तम प्रगती केली. आपल्या जीवनाच्या चक्रात आपल्या कुटुंबाला देखील संस्कार करायला ते विसरले नाही. आरोग्य सहाय्यक या पदावर काम करत असताना त्या पदाला न्याय द्यायचे काम त्यांनी केले आहे. शेवटी एकच सांगते, दिवा मावळला तरी प्रकाश संपत नाही, सेवा संपली तरी सन्मान आदरभाव कधीच संपत नाही. आज या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी मामा वसंत निमसे यांना मनापासून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. त्यांच्या भावी आयुष्यात सुखाचे, समाधानाचे, आनंददायी व भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. कशी पाठारी दही दूध लोणी घागर भरणी
मथुरेचा अवतारी. नटखट झाली कृष्ण मुलांनी चाला नवला थोडी घागर थोडी जाऊ कशी चोर पळे. मथुरेचा अवतारी कसे मी राहू. क्या बात आहे रसिक हो. प्रेम भक्ती आणि लोकसंगीताचा सुंदर मिलाप झालेला आहे. संवेदना सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानचे आदरणीय संवेदना प्रतिष्ठानची संपूर्ण या ठिकाणी टीम या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहे. त्याचप्रमाणे भगवान विशेष सर, एक कविवर्य, व्याख्याते आदरणीय कैलाश व्यक्त करण्यासाठी संपूर्ण मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. चिंतनातून जीवन घडवा या पुस्तकाची मांडे सर या पुस्तक प्रकाशनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नियोजित कार्यक्रमासाठी त्यांना पूर्वेखंडे मेजर NK विषय ही संपूर्ण संवेदना प्रतिष्ठानची या ठिकाणी टीम या ठिकाणी